आणि त्याला माणसं पाठवून त्याला पकडायला. मग तो म्हणाला की तुम्ही कोण? मी पाटील, आदिलशाहने मला अपॉइंट केलं. मुसक्या पाहून आणला त्याला, केला चौरंग. पण चौरंग केल्यानंतर त्याची पाटीलकी अर्धी म्हणजे तो त्याचा एक चुलत भाऊ होता बाबाजी गुजर म्हणून. तो आला म्हणाला की आता ह्याला सांभाळणार कोण? ह्याला सांभाळायचं म्हणजे आता हा आयुष्य सांभाळावं लागेल त्याला. तर त्याची राज्याची जी पाटीलकी होती ती त्याच्या चुलत भावाला निम्मी दिली 300 होणारला. आणि तुला सांगितलं की आता पाटीलकी तुला निम्मी दिलेली आहे, त्याचं आयुष्यभर तू सांभाळ कर. पण चावडीवर रोज याला खाट्यावर टाकून रोज चौकात आणून ठेवायचं त्याला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. की येणाऱ्या जाणाऱ्यांनी प्रत्येकाने बघितलं पाहिजे की माझ्या राज्यामध्ये बदअमल करणारा, स्त्रियांचा अपमान करणाऱ्याची हे हाल करत असं हे. आणि दिग्विजयानंतर, दक्षिण दिग्विजयानंतर बेळगावच्या पुढे एक देसाई नव्हत्या, माझं नाव विसरले, तर त्यांची ती मातीची गडी होती, ती जिंकता नाही आली. आणि मग ते नंतर त्या महाराजांना अशी कंप्लेंट, म्हणजे महाराजांनी मध्ये सैनिक म्हणून महाराज पुढे निघून आले. तर एका सरदारांनी त्या बाईला त्रास दिला, बदअमल केला, डोळे काढले त्याचे. हे 2 घटना तर रेकॉर्डवरच्या. पण आता प्रॉब्लेम आता असा आहे की हे आजच्या घडीला आपण सगळे ते संविधान मानतो, त्या संविधानामध्ये ते बसणार आहे का? इस्लामिक कंट्रीजमध्ये होत आहे, पण आपल्याकडे होणार आहे का? पण त्याच्यात एक राज्यकर्त्यांनी केलं पाहिजे की शिक्षा जी आहे ना, इतकी ती 100% पाहिजे की एकही गुन्हेगार स्त्रियांच्या बाबतीतला तरी सुटला नाही